हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवा मराठी पिक्चर येतोय, मराठी चित्रपट येतोय, ज्याचं नाव आहे व्हेंटिलेटर. हा चित्रपट म्हणजे तुम्हाला या नवीन वर्षातील सुरुवातीलाच एक उत्तम करमणुकीचा खजिना किंवा मनोरंजनाची पर्वणी. विनोदाचे वेगवेगळे प्रकार असतात, पण यातला जो विनोद आहे हा विनोद हा व्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ आणि त्याचबरोबर या चित्रपटातील जी काही पात्र आहेत ही पात्र कुठेतरी मला कनेक्ट करणारी आहे. म्हणजे अरे याच्यासारखाच माणूस माझ्या अवतीभोवती आहे किंवा अरे माझ्या आयुष्यात पण मी असंच वागतोय का, असं वाटावं अशा पद्धतीचा हा चित्रपट आणि ज्याला मल्टी स्टार म्हणता येईल अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं चित्रपट तो म्हणजे व्हेंटिलेटर. पेशंटचं नाव गजानन कामेरकर. काय चाललंय? वडील सिरियस आहेत माझे, जरा थांबा तुम्ही, थांबा. नेहमीप्रमाणे सकाळी उठलं आणि नुसतं चहा आणि खारी बिस्किट खाऊन मार्केटला गेले. अरे राजा, कसा आहेस? अरे केस गेले का रे तुझे? हल्ली बाजारात कितीतरी तेल आलीत ना, त्यातलं एखादं तेल लाव ना. पहिल्यांदा खोबरेल तेल खूप गरम करायचं, त्याच्यात ते फुलं घालायची आणि चांगला कड काढायचा आणि मग थंड करूनच ते रात्री झोपताना डोक्याला लावायचं. गणपती महत्वाचा का माणूस, म्हणून गौरी गणपती असेपर्यंत आपण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं. माझा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असतो, मी काय गौरीला विसर्जन करू? समोरच्या हॉस्पिटलमध्ये मी बोलून ठेवलंय, बाबांना तिकडे शिफ्ट करा. असं शिफ्ट कसं करणार? व्हेंटिलेटर येतो, ऑक्सिजन सिलेंडर नाही आहे. एक सेकंड जरी काढला तर प्राण जाऊ शकतो. 5 मिनिट दम धरू शकत नसेल तर मराठी माणूस कसला? 4 नोव्हेंबर पासून हा चित्रपट रिलीज होतोय आणि या चित्रपटाच्या निमित्तानं बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असं नाव मराठी पडद्यावरती आले, ते म्हणजे आशुतोष गोवारीकर. आज साक्षात आशुतोष गोवारीकर आमच्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर, आपलंही स्वागत आहे. फेरारी की सवारी या चित्रपटामुळे आपण राजेश मापुसकर यांना ओळखतोच आणि आज त्यानंतर तेही पहिलाच मराठी चित्रपट घेऊन आपल्या समोर आले आहेत. आणि आपल्या सगळ्यांचा आवडता, लाडका, बिनधास्त, बेधडक बोलणारा असा जितेंद्र जोशी, आपलंही स्वागत. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं तिघांचे स्वागत. दिवाळीच्या या सगळ्या आनंदाच्या पर्वामध्ये आपण आलेला आहात. पहिल्या दिवाळीनंतरच्या वर्षामध्ये पहिलाच मराठी चित्रपट तो म्हणजे व्हेंटिलेटर. खरं तर नाव व्हेंटिलेटर आहे. मापुसकर साहेब, मी तुम्हाला विचारणार आहे, व्हेंटिलेटर म्हटलं की सर्वसामान्य माणूस थोडासा दचकतो, बिचकतो, कारण तो त्याचा मेडिकल टर्मशी जो काही संबंध आहे तो बघितला तर. पण या व्हेंटिलेटर चित्रपटामधनं सुद्धा तुम्ही एक प्रकारे विनोदाची एक वेगळी शैली मांडलेली आहे. चित्रपटाचं नेमकं एकूण कथानक, आशय काय आहे आणि तो मराठी माणसाला कसा भिडेल भावेल? व्हेंटिलेटर हा चित्रपट, ही कथा, ही मला असं वाटतं की मराठी माणसापुरतीच मर्यादित नाही आहे. ही ऑल ओव्हर इंडिया कुठल्याही भाषेमध्ये, कुठल्याही फॅमिलीमध्ये, कुठल्याही जातीमध्ये होऊ शकते. दुसरं, ही कथा तुमची माझी आहे म्हटलं तर तुमची बायोपिक आहे, माझी बायोपिक आहे, ह्याची बायोपिक आहे, ह्याची बायोपिक आहे, आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीची, आपल्या सगळ्या फॅमिलीची गोष्ट आहे. त्यामुळे जसं तुम्ही आता म्हणालात, त्यामुळे प्रत्येक माणूस ह्या गोष्टीशी कनेक्ट होईल. प्रत्येक माणसाला वाटेल की अशी काकी, असा काका, असा आजोबा, असा एखादं कॅरेक्टर हे माझ्या घरातही आहे रे, मी असं वागतो रे. तर हे कुठेतरी प्रत्येकाला कनेक्ट होईल असं मला वाटतं. त्यामुळे ही कथा एक आपल्या नात्या गोत्याच्या गोतावळ्याची गोष्ट आहे. आणि येस, तुम्ही म्हणजे व्हेंटिलेटरशी काय संबंध आहे? व्हेंटिलेटरचा संबंध असा आहे की कथानकामध्येच सर्वसामान्य आयुष्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा सहज म्हणतो, मी आता फार व्हेंटिलेटरवरती आलोय. म्हणजे माणूस जेव्हा टेन्शन मध्ये असतो त्यावेळी त्याला आपण खूप अस्वस्थ असतो किंवा एखाद्या धोक्याची सूचना मिळते त्यावेळी आपण व्हेंटिलेटरवरती असं म्हणतो. असं या चित्रपटात काय आहे? तसं पाहायला गेलं तर व्हेंटिलेटर हा मेटाफॉर आहे. व्हेंटिलेटरवरती एक नातेवाईक आहेत की ज्यामुळे हे सगळं कथानक घडतं. ओके, हे आहे. पण त्याचा एक दुसरं जर तुम्ही पाहायला गेलं, जसं मी म्हटलं की मेटाफॉर काय आहे,
की ते सगळे नातेवाईक तिथे जेव्हा लॉबीमध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि प्रत्येकजण आपापलं मत मांडायला सुरुवात करतं की व्हेंटिलेटरवरून काढायचा की नाही काढायचा. 7 दिवस आधी, गणपतीच्या 7 दिवस आधी कथानक ठरलं, मग ते सुतक येणार, मग तो गणपती आणायचा की काय करायचं, ह्या बाबतीत सगळ्या चर्चा सुरू होतात. आणि त्या चर्चेमधनं काही वाद निर्माण होतात, काही विनोद निर्माण होतात. तर प्रत्येकजण आपापले विचार मांडायला लागतो आणि त्यातून संवाद घडतो. संवादातून प्रत्येकजण आपापली मतं मांडायला लागतो. त्याच्यातनं प्रत्येकजण आपापले फिलिंग व्हेंटिलेट करायला लागतो. सो दॅट बिकम्स अ स्पेस टू लेट आउट व्हॉट यू बीन होल्डिंग ऑन टू, यु नो. तर ते एक ह्या कथेमध्ये घडतं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर व्हेंटिलेटर नाव नुसतं त्या व्हेंटिलेटर उपकरणापुरतं मर्यादित नसताना ते जे एकंदरीत त्या हॉस्पिटलमध्ये जे काही घडतं त्याचा ह्युमरस सगळा ऐकून आणि काय असतं, आपल्याला दुसऱ्यांच्या घरातलं भांडण बघायला खूप मजा येते. हा मनुष्य स्वभाव आहे, त्यात वाईट काही नाही. पण जेव्हा आपण स्वतः भांडत असतो तेव्हा आपण किती वेडं वाकडं बोलत असतो, किती विनोदी बोलत असतो हे आपल्याला कळत नाही. आपल्याला ते नंतर कळतं किंवा दुसऱ्यांकडून कळतं. तर त्यामुळे होणारा जो ह्युमर आहे ना, तो ह्युमर ह्या फिल्ममध्ये आहे. तर कोणी शाब्दिक कोट्या करत नाही, कोणी मुद्दामून जोक सांगत नाही किंवा ह्युमरस सिच्युएशन तशी नाही आहेत, पण सहज घडणारे विनोद आहेत त्यामध्ये. करेक्ट, ज्यामुळे मनुष्य स्वभावातून निर्माण होणारे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे जेव्हा ही कामेरकर फॅमिली ही सगळी एकत्र येते आणि हे जे काही ज्याप्रमाणे वागतात ते तुम्ही प्रेक्षक म्हणून जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल. गजानन काका सिरियस, अरे गप्प बसा. गजानन काका सिरियस आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय. मी मुंबईला चाललोय. बंधू कोणी काय कुठे बोलायचं नाही. तुला गजानन काकांचं कळलं का? ते सिरियस आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अरे हा भिकू काय म्हणतोय? ते गजानन कामेरकर गॅसवरती आहेत. हा व्हेंटिलेटर. दादा काय परिस्थिती आहे रे? गजूला व्हेंटिलेटरवर ठेवलंय रे. तुम्ही त्यांना इकडं कोल्हापुरात का नाही आणत? बरं, तुला काय वाटतं बाबा? ठीक आहेत. मी तेच तुम्हाला बरे होतील लवकर. अहो आयसीयू इथं. या चित्रपटाचे आपण दिग्दर्शक आहात, तसे लेखकही आहात. कामेरकरांच्या फॅमिलीमध्ये गोवारीकरच का पाहिजे होते? म्हणजे मला याबद्दल खूप कुतूहल आहे आणि तुमचे आभार मानायचे की तुमच्यामुळे पुन्हा एकदा आशुतोष गोवारीकरांचा एक सशक्त नट पुन्हा एकदा पडद्यावरती आलेला आहे. पण आशुतोष गोवारीकर डोळ्यासमोर ठेवून कॅरेक्टर लिहिली की कॅरेक्टर लिहिल्यानंतर आशुतोष गोवारीकर त्यामध्ये एंटर झाले? नाही, हाफ वे थ्रू जेव्हा मी कथानक लिहायला सुरुवात केलं त्यावेळेला ते जे कॅरेक्टर आहे गोवारीकरांचं, तो एक बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे आणि तो जगामध्ये विख्यात डिरेक्टर आहे. त्यामुळे तो खूप मोठा माणूस. मग बरोबर आहे तुमचं, मग दुसरं कुठलं नाव येणारच नाही, साहजिक आहे. ओके. त्यामुळे तेच नाव होतं. आणि मिडवे थ्रू जेव्हा ह्यांच्याशी बोलणी सुरू झाली तेव्हा मला वाटलं की आशुतोष गोवारीकरच करेक्ट आहेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव लक्षात घेता आपोआपच न कळत ते लिखाणामध्ये यायला सुरुवात झाली आणि ते कॅरेक्टर त्याप्रमाणेच लिहिलं गेलं. मग त्यामुळे त्यांना काही चॉईस नव्हती. खूप पाठलाग केलं, खूप त्यांना सतवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला ही फिल्म करायची आहे. त्यामुळे ते आज इथे आहेत. आशुतोष गोवारीकर आता या कनेक्टेड मला विचारायचा प्रश्न की आता त्यांनी सांगितलं जसं की पाठलाग केला, ही एकूण सगळी प्रोसिजर काय होती आणि यांच्याकडनं जेव्हा रोल करणार का अशाबद्दलची विचारणा झाली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्शन काय होती? सर्वात पहिल्यांदा रिॲक्शन म्हणजे हीच की मला असं, कारण तुम्ही दिग्दर्शक म्हणून आता प्रस्थापित झालेला आहात, लोक आज तुम्हाला एक फार मोठे दिग्दर्शक या नजरेतनच बघतायत. पूर्वीचे तुमचे चित्रपट म्हणजे अगदी शेवटचा सरकारनामा, वजीर ह्यातले अजूनही रोल लक्षात आहेत, पण त्यानंतर खूप कालावधीनंतर तुम्ही आता जवळपास 16-17 वर्ष झाली असतील पडद्यावरती येत आहे. ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये किती वेळ गेला होता? ऍक्च्युली 6 महिने गेले मला वाटतं एकूण. कारण मी भुजमध्ये होतो, शूटिंग करत होतो मोहनजोदारोचं, जेव्हा यांचं पहिली एक ही आली होती ऑफर. पण पहिला विचार माझ्या मनात हाच आला की हा कदाचित अशी अपेक्षा करतो की मी प्रोड्यूस करावी त्याच्यासाठी. सो आय डिड नॉट थिंक दॅट इज गोइंग टू ऑफर मी अन ॲक्टिंग रोल. पण मी इतका व्यस्त होतो माझ्या फिल्मच्या शूटिंगमध्ये की मी त्याला म्हटलं की मी आत्ता नाही, आय डोंट थिंक आय कॅन डू इट. मोहनजोदडो मी पूर्णपणे व्यस्त होतो. कम्प्लिटली. ओके. म्हणजे सगळे खूप मोठे मोठे सिक्वेन्सेस चालू होते. ओके. आणि मी सांगितलं की आपण भेटूया, मी मुंबईला येईन परत तेव्हा बघूया. पण आता तरी माझ्या मनात असं नाही आहे. बरं. पण मी जेव्हा शूटिंग संपून आलो तेव्हा परत कॉन्टॅक्ट केला आणि परत मला विचारलं. त्यामुळे ॲक्च्युली मला खरं असं पहिल्यांदा एक
कळलं की हा खरोखर खूप सिरियस आहे. आणि स्क्रिप्ट जेव्हा मी वाचली तेव्हा मला इमिजिएटली कळलं की वाय ही वॉन्ट्स मी आणि वाय ही हॅज सो मच कॉन्फिडन्स की मी करू शकतो. कारण मी इफ यू रिमेंबर आय सेड टू हिम की ऑडिशन करूया आपण. आशुतोष गोवारीकरनी सांगितलं माझी ऑडिशन घे. बापरे. कारण ऑडिशन घेतली तर दोघांनाही एक अंदाज येईल. त्यालाही अंदाज येईल की नको थँक्यू बरं झालं थँक्यू व्हेरी मच मी दुसरीकडे जातो. किंवा मलाही कळेल की एक मिनिट आय कॅनॉट डू इट. नॉट ॲट दिस माय स्टेट ऑफ माइंड इज नॉट. दिग्दर्शकाच्या अपेक्षा किंवा त्या रोलची एकूण गरज या सगळ्याबद्दलच अधिक स्पष्टता येईल. होय होय. पण याने उत्तर जे दिलं ते म्हणजे मला थोडं भीतीदायक पण होतं. पण एक्स्ट्रीम कॉन्फिडन्स दाखवत म्हणाला की नाही ऑडिशनची गरज नाही आहे. दिस यू विल डू. म्हणजे ऑलमोस्ट असं झुरका घेतल्यासारखं मला बोलला. तर मी म्हटलं अच्छा ओके. आणि मी तरीही आय थिंक आय आस्क्ड यू फॉर सम मोर टाइम. मी म्हटलं की मी जरा ओके अंडरस्टूड थोडा विचार करू दे मला. आणि मग त्याने एक दिवशी मला सांगितलं की प्रियांका चोप्रा आता प्रोड्युसर आहे पिक्चरचे. बरं. म्हटलं अरे अभिनंदन एक्सलंट. रात्री प्रियांकाचा फोन आला आणि प्रियांकाने तर म्हणजे ती नकार घ्यायच्या मूडमध्येच नव्हती. ती मला म्हणाली की मला सगळं माहिती आहे, स्क्रिप्ट फार छान आहे, तो रोल फार छान आहे, राजेश तुमच्याशी बोलला आहे आणि मी तुमच्याबरोबर फिल्म केलेली ॲज अन ॲक्ट्रेस. नाउ यू हॅव टू डू अ फिल्म विथ मी. तर आय फाउंड इट अमेझिंग की प्रोड्युसर पण रेडी आहे, डायरेक्टर पण रेडी. आणि माझा आता एक थोडा कॉन्फिडन्स माझा ग्रो होत गेला. आणि राजेशचे व्यक्तिमत्व असं आहे ना की ते तुम्ही जर का त्याच्याकडे बघितलं आत्ताही नकार देणं फार अवघड जातं आणि एक सर्टन कॉन्फिडन्स वाटतो. वेन ही सेड की डोंट वरी ऑडिशनची गरज नाही आहे तुम्ही फिल्म करा. त्यात एक एवढा कॉन्फिडन्स आहे की आय वॉज व्हेरी हॅपी अँड आय सेड येस फायनली. पण आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय वाटते की तो कॉन्फिडन्स पूर्णपणे तुम्ही सार्थ ठरवला आहेच. मी त्याला रोज पण या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटते ओव्हरऑल? अप्रतिम चित्रपट आहे. एक तर स्क्रिप्ट अप्रतिम आहे आणि मला नेहमी असं वाटायचं की ही स्क्रिप्ट. मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला की तुम्ही स्वतः एक दिग्दर्शक आहात. होय. तेव्हा बऱ्याचदा असं वाटतं की अरे या अँगलनं पण आपण ही स्टोरी फुलवू शकलो असतो किंवा याच्यामध्ये हे असं करू शकलो असतो. शेवटी हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये आस्पेक्ट असू शकतात. पण एवढे मोठ्या चित्रपटांचा अनुभव असल्यामुळे या चित्रपटाला तुम्ही जेव्हा बघता त्यावेळी तुम्हाला त्याच्याबद्दलचे कुठले प्लस पॉईंट वाटतात अधिक? नाही याचं तुम्हाला मी दुसऱ्या याने सांगतो की एक तर राजेश मापुसकर हा नौखा नाही आहे. ही पहिली फिल्म नाही आहे. त्याने एक अप्रतिम फिल्म ऑलरेडी बनवलेली आहे. त्याचा मी खूप फेरारी की सवारी त्याचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि मी खूप बारकाईने ती फिल्म बघितली की हाऊ ही हॅज क्रिएटेड कॅरेक्टर्स, रिलेशनशिप कशा त्याने दाखवल्या आहेत, काय छोटे छोटे डिटेलिंग्स केलेली आहेत ती कॅप्चर केली आहेत स्क्रीनवर. स्क्रिप्ट जेव्हा मी व्हेंटिलेटरचं वाचलं तेव्हा मला ती जास्त कॉम्प्लिकेटेड वाटली. आणि मला असं एक कुतूहलता पण होती की मी करू फिल्म की ना करू ती गोष्ट वेगळी आहे. पण हा कसं कॅप्चर करणार आहे सगळं, इतके कॅरेक्टर्स. 4.5 तासाचा पिक्चर असेल हा जो ज्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे. पण हाऊ यू डू दिस. आय थिंक 75 कॅरेक्टर आहेत ना त्याविषयी जास्त आहेत. बापरे. अच्छा. तर मी जेव्हा फिल्म बघितली त्याच्यानंतर एकच आहे मी त्याला दर 2 दिवसांनी एकदा सांगतो थँक्यू फॉर वेटिंग फॉर मी. कारण 6 महिने त्याने माझी वाट बघितली. त्याने जाऊन दुसरा ऍक्टर नाही. कारण मला हाय वाटलं असतं इफ आय वुड हॅव सीन द फिल्म विथ अनदर ऍक्टर देयर आय वुड हॅव सेड वाय डिड यू नॉट वेट फॉर मी. वा क्या बात आहे. मी आता यांच्या आता उत्तराशी कनेक्टेड प्रश्न विचारतो. यांनी ऑडिशन द्यायला गरज नाही असं तुम्ही सांगितलं बरोबर. पण मी काल युट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये अनेक मातब्बर कलाकारांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडनं मात्र ऑडिशन करून घेतली आणि त्याच्यामध्ये समाधान पण व्यक्त केलं आहे. पण मग हे ऑडिशन घेण्याची गरज का वाटली होती? एक गुपित आहे ते आज सांगतो. एकतर कॅरेक्टर जे होतं राजा कामेरकरचं ते म्हणजे ऑलमोस्ट हुबेहूब आशुतोष गोवारीकर जसे आयुष्यात आहेत तसंच आहे ते. ओके. संथ, संयमी, शांत, मोठा, भारदस्त की ह्या सगळ्या 75 कामेरकरांना कोण धरून ठेवलं. अच्छा. तर त्यामुळे त्याच्यासाठी आशुतोष गोवारीकर सारखा एक जो पर्सनॅलिटी आहे, एक स्टॅचर आहे, एक संयम ठेवून जे काही गोष्टी करतात तसं ते पाहिजे आणि ते स्वतः तसे आयुष्यात आहेत. त्यामुळे एक मला ब्रीफ होतं की
सेटवर काही करू नका, जे आहात तसेच राहा. ऍक्टिंग करायची गरजच गरज नाही. नाही. मग मी ह्यांची काय ऑडिशन करू? बरोबर. जो जसा आहे तसाच हवा आहे, मग अजून ऍक्टिंग करून घेऊन काय मी मिळवणार होतो? काहीच नव्हतं मिळवणार. उलट त्यांनी काहीतरी ऍक्टिंग केली असती, मी काहीतरी चुकीचं डिरेक्शन केलं असतं आणि आम्ही दोघंही गोंधळलो असतो. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, आपण डायरेक्ट फिल्म शूट करू. कसे आहेत सर? सर एक सेल्फी घेत आल्यावर करूया. हो सर. अरे राजा, कसा आहेस? तुला पाणी हवंय का? माझ्याकडे उकळलेलं पाणी आहे. तुझी फिल्म आम्हाला कधी दाखवणार आहेस? हमारा मामा जी ऑपरेशन है, आप उनको हेलो बोलने को आओगे? मेरे अंकल यहाँ पे आईसीयू में, फिर कभी. चलिए ना. कसं वाटलं हॉस्पिटल राजा दादा? व्हेरी नाईस, स्टेट ऑफ द आर्ट. मला आता जितू तुला विचारायचंय, दुनियादारी मधला मेवणे मेवणे म्हणणारा जितू, संत तुकाराम मधला विरक्ती आलेला जितू, आणि आता या चित्रपटामधला एका वेगळ्याच लुकचा जितू. हा चित्रपट स्वीकारल्यानंतर या सगळ्या दिग्गज माणसांवर काम करतानाचा अनुभव का होता? अनुभव संपृक्त करणारा होता असं नाही म्हणेन मी. उलट आपलं रिकाम पण जास्त उघड पाडणार होतं. सिनेमा स्वीकारण्याचं आज यांना बाहेर म्हटलं खरं कारण सांगणार आहे आज मी तुमच्याकडे, कारण तुम्ही खूप छान इंटरव्ह्यू घेता. प्रामाणिकपणे सांगतो, आल्या आल्या तुम्ही 60 मुद्द्याला आहात आणि ते विक्रम काका जसं जेवतो तसं तुम्ही इंटरव्ह्यू घेता, कारण तो फालतू बडबड न करता जेवण साफ ताट स्वच्छ हात धुवून मोकळा. तसं तर सिनेमा स्वीकारण्याचं पहिलं कारण होतं, पहिलं कारण वॉज राजेश मापूस. बरोबर. ओके, नक्कीच. कारण फेरारी की सवारी, मी खूप रडलो होतो सिनेमा पाहताना. फार बारीक काहीतरी वीण मुसवली होती या माणसाने त्या सिनेमामध्ये. दुसरं कारण होतं स्क्रिप्ट, आणि तिसरं कारण होतं आशुतोष गोवारीकर. मी असा विचार केला, 16-17 वर्षानंतर आशुतोष गोवारीकर परत येणार. ज्या अर्थी त्यांनी हा रोल स्वीकारला त्या अर्थी सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना असणार चांगलं काम करण्याचं. बरोबर. त्यांच्यासोबत मी जर उभा राहिलो आणि मी जरा जरी बरं काम करू शकलो तर त्यांचे जे चाहते आहेत ते आपोआपच फुकटात माझे प्रेक्षक होणार. बरोबर. हा किती मोठा किती अत्यंत प्रामाणिकपणाने दिलं. अत्यंत प्रामाणिक. मी स्ट्रगल असताना आमचा एक मित्र होता, तो डिओड्रंट वापरायचा आणि तो इतका वापरायचा की आम्ही त्याच्या मागे जाऊन पुष्ट करायचो. आम्हाला दिवसभर पुरायचं इतकं डिओड्रंट. आशुतोष गोवारीकरांच्या सावलीमध्ये शेजारी पाजारी उभारायला मिळतंय आणि शिकायला पण मिळतंय. बाप मुलाच्या रिलेशनशिप मध्ये सहसा खूप गोष्टी बोलल्या जात नाहीत, अशाच तुंबून राहतात. आपण सगळे इकडे राहतो, भेटतो कधी कोणाला, कुणाचे लग्न असलं तर, नाही तर कुणी गेलं तर. पेशंटचं काही ऑर्गन्स डोनेट करायचे असतील, डोळे, लिव्हर, स्किन वगैरे, तर ह्याच्यावरती फक्त टिक करा. सारे इंतजाम मैं करूंगा, आपको कहीं भागने की जरूरत नहीं. कौवा है आपके पास. पण आशुतोष सर, मगाशी तुम्हाला जसं म्हटलं तसं की प्रत्येकाचे अँगल्स वेगळे असतात, प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्हाला असं कधी वाटत नव्हतं की अरे हाच सीन मी अशा पद्धतीनं करून घेतला असता? असा आतला दिग्दर्शक असा अगदी प्रामाणिकपणे की तुम्ही अतिशय आज्ञाधारक अभिनेत्याप्रमाणे या चित्रपटात काम केलं, पण दिग्दर्शक म्हणून तुम्हाला आतनं कधी असं वाटत होतं की इथे जरासं आपण असं सांगून बघूया, असं कधी वाटलं होतं का? नाही. ती खरोखर माझ्यासाठी केवळ आपल्याला मिळालेला रोल, त्या रोलवरती संपूर्ण फोकस केला होता. ऍब्सोल्युटली. आणि ती खरोखर लक्ष्मण रेषा आहे. कारण म्हणजे जर का मला एखाद्या डिरेक्टरने, या केसमध्ये आता राजेशने जर का मला असं विचारलं असतं की बाबा मला वाटतंय की मी जरा अडकलोय, हा सीन मला समजत नाही, मी कसा करू, काय करू इथे, तरीही आय डोंट थिंक आय वुड हॅव बीन एबल टू गिव्ह एनी सजेशन, कारण मी कम्प्लीट स्विच ऑफ आहे. मी फार तर काय त्याच्याबरोबर डिस्कस करू शकेन की बाबा मी ना या डायलॉगमध्ये अडकतोय, जरा थोडा आम्ही गटांगळा खातोय या एका मराठी शब्दावर, हा बदलू शकतो का? मी आता विचारणारा प्रश्न तोच होता की इतके वर्ष तसं म्हणलं तर मराठीशी कनेक्ट तुटला होता, त्यामुळे या चित्रपटाचं डबिंग करताना कुठे थोडा भाषेचा प्रॉब्लेम जाणवला का? नाही, घरी मराठी खूप बोलणं होतं, त्यामुळे तेवढं कनेक्शन आहे माझं. अच्छा. पण डायलॉग म्हणून जेव्हा तुम्ही बोलता ती गोष्ट वेगळी असते. तर जर का मी त्याला विचारलं असतं की हा शब्द जरा बदलूया का, सपोज ही हॅड सेड बदलूया, तर ते सॉल्व्ड. पण सपोज ही हॅड सेड नाही, तो शब्द पाहिजे मला, तो खूप महत्वाचा शब्द आहे या लाईनमध्ये, बरोबर, देन इट्स माय जॉब एज अन ऍक्टर टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. जे काही मी अडकतोय ते सॉल्व्ह कर आणि डिसॅटिस्फाय मी डिलिव्हर. येस.
नाही डबिंग मध्ये तरी सुधारता येतं. डबिंग नव्हतं, सिंग साऊंड असेल. सिंग साऊंड. अरे बापरे. सिंग साऊंड. माय गॉड. ते खूप मोठं चॅलेंज होतं. आणि आता जितेंद्रने जे इतकं प्रेमाने आणि दयाळूपणाने माझ्याबद्दल जे तो बोललाय आणि प्रामाणिकपणा ते कमालीच आहे. पण खरं सांगू, माझं धाबं दणाणलं होतं जेव्हा मी जितेंद्र बरोबर उभा होतो. क्या बात आहे. कारण मला माहित होतं याची पॉवर ॲज अन ऍक्टर. मी ती नाटकात बघितली आहे, मी तुकाराम मध्ये बघितली आहे, आणि मी त्याची स्पीड बघितली आहे. आणि मी ना थोडा जास्त विचार करतो मी, त्यामुळे मला थोडा जरा वेळ लागतो. तर मला सारखं वाटायचं की मी कसा याच्या स्पीडमध्ये कसा येईन, कारण ही इज रेडी. काय डायलॉग, हा डायलॉग डिलिव्हरी झाली, काय पुढचा शॉट काय. सर आय वुड बी की 1 मिनिट जितेंद्र थांब 2 मिनिटं, आपण जरा मी राजेशला सांगितलं की मला ना रीडिंग करायची एकदा. जितके ऍक्टर्स 50 ऍक्टर्स आहेत, किती ऍक्टर्स, यू कॅन हॅव 50 पीपल कमिंग अँड रीडिंग. जितेंद्र येऊ शकेल का, कारण मला माहिती तो बिझी आहे. तो आला, मी त्याच्याबरोबर रीडिंग केलं आणि आम्ही 1-2-3 वेळा मी वाचलं. तो सत्य बोलला ना, मी पण सत्य बोलतोय. मी थोडा रिलॅक्स झालो, कारण माय बिगेस्ट को ऍक्टर याच्याबरोबर सर्वात जास्त सीन्स आहेत. तुम्ही जर काही एन्जॉय नाही केलं ना, बरोबर, ते पडद्यावर दिसतं. आणि ते ट्युनिंग जमलं नाही. हो, सगळं. आणि ते ट्युनिंग कसं आहे, ते तुम्ही मी ट्युनिंग करून घेईन असं नाही नॅचरली अगदी. ते झालं आमचं थँकफुली. वा. त्यामुळे आम्ही सेटवर एकदा गेलो तर मी थोडा कम्फर्टेड होतो, की माझं काय कम्फर्ट होतं, अरे बाबा खूप चांगला डिरेक्टर आहे, माझे प्रॉब्लेम समजतो, आणि हा खूप चांगला को ऍक्टर आहे, हा पण माझे प्रॉब्लेम समजतो. सो इट बिकेम जर का तुम्हाला जर का माझा परफॉर्मन्स पिक्चरमध्ये आवडला, खरी कारण हे दोघं आहेत. नाही पण जितू, तुला हा पिक्चर काही कारणामुळे सोडण्याची वेळ आली होती सुरुवातीला? नाही, काय झालं होतं, सर खूप बिझी होते. मोहिंजोदारोचं खूप काम चाललेलं होतं आणि ते त्यात इतके व्यस्त होते की त्यांना वेळ काढता येत नव्हता. राजेश दादाचा हट्ट होता की नाही आशुतोष सरच पाहिजेत मला. तर एका पॉईंटला असं होतं की सरांना वेळ नाहीये. म्हटलं सर मी याच्यातनं बॅकआउट होतो, कारण माझा दुसरा जो सिनेमा होता तो करताना तो 1 तारखेपासून होता. हा सिनेमा आल्यामुळे तो माझ्या दिग्दर्शकानं तो 10 तारखेपासून केला. चल मी 10 दिवस तुला देतो. हेमंत डोमे आपला, त्यानं तो म्हणला सर जित्या तुला चांगला रोल आणि चांगलं माहिती आहे, मी 10 दिवस पुढे ढकलतो. त्यात तो माझे नाटकाचे प्रयोग ऍडजस्ट करणार होता. आणि मग ते एका पॉईंटला लक्षात आलं की नाही होते 10 तारखेपर्यंत सुद्धा पुढे जाईल. म्हटलं नाही सर मी नाही करू शकत. आणि अचानकपणे आम्ही असे बसलेले असताना आम्हाला पाहिजे तुम्हाला आशुतोष गोवारीकरच. मी म्हटलं सर मग मी बॅकआउट होतो. थांब काहीतरी होईल, मी तुला सांगतो काहीतरी होईल. आणि इच्छाशक्ती आमचा आशिष बेंडे नावाचा याचा फर्स्ट एडी आहे. तो आत गेला, तो म्हणला मला 5 मिनिटं दे. त्यांनी सीन फार 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 फिरवले. जरा आपल्याला घाईघाईत करावं लागणार, पण हे होऊ शकतं. आशु सरांनी फक्त 1 डेट ऍडजस्ट केली पाहिजे. आणि त्यांनी फोन केला आशु सरांना, आणि यांनी फोन केला रात्री. मला दुसऱ्या दिवशी सांगितलं आपण सिनेमा करतो आहोत, जसं आहे तसंच. आणि यांनी त्यांच्या मीटिंग, AR रहमान बरोबरची मीटिंग असू दे, कोणाची, म्हणजे एकीकडे ते इकडे येऊन निखिल रत्नपारखी जित्या जोशी बरोबर सीन करत होते, दुसरीकडे तिकडे जाऊन ऋतिक रोशनचं डबिंग आणि AR रहमान बरोबरचं सेटिंग करत होते. एकीकडे हे त्यांचं चाललं होतं. याचं एक निराळं टेन्शन होतं. मी तुम्हाला सांगतो हा सिनेमा म्हणजे एखाद्या तुफानापेक्षा कमी नाही, फार अवघड आहे. हा सिनेमा दिग्दर्शित करणं, या सगळ्या कलाकारांची मोठ बांधणं खरंय खूप डिफिकल्ट आहे. ते पोस्टर बघताना आम्हाला ते चेहरे सगळे बघितल्यानंतर या सगळ्या माणसांना एकत्र कसं आणलं, सगळ्यांच्या तारखा कशा जुळवल्या, हे बघताना टेन्शन येते. करताना काय झालं असेल, एक सिनेमा होईल त्याच्यावर. खरंच. या चित्रपटामध्ये 2च गाणी आहेत ना? 3 गाणी. बरं. आणि गाण्याचं संगीतकार कोण आहेत? रोहन गोखले, रोहन प्रधान म्हणून आहे, 2 जण. रोहन म्हणूनच ते नाव लावतात. तर त्या दोघांनी केले. बॅकग्राऊंडही त्यांनी केलं आणि गाणीही त्यांनी केलेत. लिहिलीत कोणी? लिहिलीत मनोज यादव म्हणून आहेत, त्यांनी लिहिलंय. आणि यारे याची लाईन आहे ती आमची फॅमिलीची लाईन आहे, त्यामुळे माझ्या काकांनी लिहिले. ते माझं घरचं गाणं आहे, यारे या सारे या नाव प्रभूचे गाऊया. तो मुखडा फक्त काकांचा आहे, बाकी सगळं मनोज यादव आहे, त्यांनी लिहिलेलं आहे.
4 नोव्हेंबरपासून व्हेंटिलेटर हा नवा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. ही संपूर्ण टीम आज आपल्यासोबत आहे. संपूर्ण व्हेंटिलेटर चित्रपटाची प्रोसिजर आपल्याला समजून घ्यायची आहे, जाणून घ्यायची आहे आणि पिक्चरचा एकूण जॉनर सुद्धा समजून घ्यायचं आहे. ही चर्चा यापुढे कंटिन्यू करूया एक छोटासा ब्रेक घेऊन. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाडगे पाटील इंडस्ट्रीज समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीजमध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू. अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत स्काय रेस्टो बार्बेक्यू. राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय व्हेंटिलेटर या नव्या मराठी चित्रपटाबद्दल. मग अशी एक प्रश्न माझ्या डोक्यात आला होता. व्हेंटिलेटर मग अशी आपण म्हटलं की थोडासा सिरियस शब्द असतो, पण तुम्ही त्याची कॅलिग्राफी जी केली आहे ती सुद्धा अशी केली आहे, व्हेंटिलेटर ती अशी कॅलिग्राफी केली आहे. त्याच्या मागे आपण काही विचार केला होता की अशाच पद्धतीची कॅलिग्राफी करावी म्हणून? हो, कारण ह्याचं श्रेय आमचे पोस्टर डिझायनर सचिन गुरव यांना. ओके. त्याला मी फक्त कॉन्सेप्ट समजवली होती आणि तो नरेशन पासून इन्वॉल्ड होता फिल्ममध्ये आणि तो ऐकायचा. त्यांनी पहिलं नरेशन ऐकलं आणि तो जायच ना, म्हणजे तो तास 2 तास 3 तास माझ्याबरोबरच थांबला. त्याला काही सुधरेच ना, काय 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 करू, काय मी या माणसाचं काय करू, या स्टोरीचं काय करू, त्याला काय समजेल ना. तो पण नॅरेशनचा सारांश काय होता? नाही, नॅरेशन मी कम्प्लीट स्टोरी सांगतो, अगदी डायलॉग टू डायलॉग मी स्टोरी सांगितली त्याला. तर मग आमच्या दोघांचं एकमत झालं की ह्याचं जे पोस्टर आहे, ह्याचं जे पहिलं व्हेंटिलेटर नाव येईल त्याच्यामध्ये कुठेही मी त्याला सांगितलं हॉस्पिटल नको, कुठेही दुःख नको, कुठेही काही ग्रिमनेस नको, हा नाही पाहिजे. हे सगळं बाजूला टाक, डस्टबिनमध्ये, ट्रॅश बिनमध्ये टाक आणि आता डिझाईन कर की त्याच्यामध्ये आपल्या फिल्ममध्ये फॅमिली आहे, फेस्टिव्हिटी आहे आणि फन आहे. फन म्हणजे जाणून बुजून टाकलेला फन नाही, पण फॅमिलीमध्ये घडणारा फन आहे. एक मजा आहे, मस्ती आहे, एक खेळकरपणा आहे, गप्पा आहेत, यु नो, असं आहे. तर हे कुठेतरी ही फेस्टिव्हिटी आपल्या टायटलमध्ये दिसली पाहिजे. पण आणि ही जी कथा आहे ही गणपतीच्या 7 दिवस आधी घडते, त्यामुळे कसं एक उत्साहाचं वातावरण असतं. मार्केट भरलेली असतात, रंगबिरंगी फुलं, रंगबिरंगी डेकोरेशन, गणपती सगळीकडे सजायला सुरुवात झालेली असते, बँड वाजत असतं, एक उत्साहाचं वातावरण शहरात कोकणात असतं. तर त्या वातावरणात ही कथा घडते. तर कुठेतरी ती फेस्टिव्हिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी विचार केला आणि त्यांनी जेव्हा फर्स्ट टाइम मला ती डिझाईन दाखवली विदाउट एनी चेंज, एक अंश मी त्याचा इकडचा तिकडचा चेंज नाही केला. पहिल्या झटक्यामध्ये मी म्हटलं सुपर, काय मस्त केलंस त्याने, खरंच झालंय, सुंदर झालं. हो, आणि मग कोणीतरी निखिल साने आणि त्यांची टीम आली होती, मग त्यांनी त्याचं ते एक मला रिॲक्शन दिली, फीडबॅक की हे बघा गणपतीच्या सोंडेसारखं सगळं केलेलं आहे त्यांनी ते. आणि मग म्हटलं दॅट्स करेक्ट. ते त्यावेळेला माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण ओव्हरऑल डिझाईन मला आवडली होती आणि मग तोच थॉट आम्ही कॅरी करत करत आतापर्यंत हे सगळं पोस्टर पुढे केलं आम्ही. लार्जर दॅन लाईफ आशुतोष गोवारीकरांशी आता मला बोलायचं आहे. आता मला चित्रपटातल्या आशुतोष गोवारीकरांशी नाही बोलायचं आहे, कारण ही माझ्यासाठी संधी आहे. एकतर लगान, स्वदेश, जोधा अकबर आणि मोहेंजोदडो एकापेक्षा एक भव्य दिव्य चित्रपट. आशुतोष गोवारीकरांचा गेल्या 20-25 वर्षातला प्रवास कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटण्यासारखा आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सुद्धा अनेकदा अडीअडचणी, टक्के टोणपे खावे लागले असणार आहे.
या सगळ्यामध्ये आज जेव्हा तुम्ही बघता मराठी फिल्म इंडस्ट्रीकडं आणि हिंदीकडं, त्यातला बजेटचा भाग आपण थोडासा बाजूला ठेवूया, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की मराठी फिल्म इंडस्ट्रीनं हिंदीतनं या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत, आणि हिंदीनं सुद्धा मराठीतल्या या गोष्टी घेतल्या पाहिजेत, असं काही फरक जाणवतो का, किंवा अशी देवाणघेवाण व्हावीशी वाटते का? नाही, देवाणघेवाणबद्दल मी एवढा विचार केलेला नाही आहे, पण एक नक्की मला असं वाटतं की हे जे नवं जनरेशन जे आलेलं आहे, हे जनरेशन मराठी सिनेमा जो एक विनोदी जॉनरचा जो सिनेमा होता, तो सिनेमा बघूनच मोठा झालेला आहे, मोठं झालेलं आहे जनरेशन. कुठेतरी मला वाटतं त्यांच्यात एक रिबेलियन पण आहे की तो सिनेमा आम्हाला बघायला आवडला, पण बनवायचा आम्हाला तो नाही आहे. वी वॉन्ट टू टेल आवर स्टोरीज. आवर स्टोरीज म्हणजे काय, मी जुन्नरला राहणार आहे, मी जी कथा मला फिल्म बनवायची ती मी जुन्नरची, माझ्या तालुक्यातली, माझ्या शहरातली, गावातली ती कथा असणार आहे. साताऱ्याचं असेल, कोणी कोणी बीडचं असेल, प्रत्येक जण आपली कथा घेऊन येत आहे, आणि नॉन स्टारर स्टारकास्ट असलेली, नवे ॲक्टर्स असलेली कास्ट घेऊन ते बनवत आहेत, कारण दॅट इज द फ्रीडम दे वॉन्ट टू टेल द स्टोरी. अप्रतिम काय आहे की त्यांना प्रोड्युसर मिळतो, बरोबर, म्हणजे ते जे प्रोड्युसर्स आहेत त्यांना मी सलाम करतो की त्यांनी त्यांचा पाठिंबा केला अशा स्क्रिप्ट्सना ज्या वेगळ्या आहेत. बरोबर. आणि सर्वात मोठा एक ॲप्रिसिएशन मला जे वाटतं ते ऑडियन्सचं वाटतं की प्रेक्षक हे चित्रपट बघायला गेले आणि म्हणून त्याची एक वेगळ्या लेवलला एक वाढ झालेली. मराठी सिनेमाचं आपलं एक नेहमी एक लिटरेचरवर आपण खूप आपली एक आपलं प्रेम आहे, आणि आपण नेहमी लिटरेचरला नेहमी थिएटरमध्ये पण आपण घेतो. फिल्म्समध्ये थोडी कमी झालं होतं, खरं ते आता परत यायला. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि मला वाटतं हिंदी सिनेमामध्ये ट्रेडिशनच नाही आहे ऑफ टेकिंग लिटरेचर, कारण हिंदी सिनेमाचा जो प्रोड्युसर डिरेक्टर असतो त्याच्यावर एक सर्वात मोठं ओझं हे असतं की त्याला ती अशी फिल्म बनवायची आहे जी बंगालला पण आवडेल, तमिळनाडूला पण आवडेल, हरियाणामध्ये पण चालली पाहिजे, म्हणून ही ऑलवेज इज डिवायझिंग ऑफ फिल्म विच बिकम्स अ नॅशनल हिट. तर त्यात काही त्याला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. मराठीमध्ये आता शेवटचं मी सांगतो, उत्तर काळ खूप लांब होऊ शकतं. मराठीमध्ये आता मला असं वाटतंय की प्रत्येक जिल्ह्यात एक त्या जिल्ह्याचा सिनेमा वर येणार आहे पुढल्या 5 वर्षात, आणि वी विल हॅव अ इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन ऑफ मूवीज. कारण हे प्रत्येक, कारण एव्हरी डिस्ट्रिक्ट विल हॅव इट्स ओन सिनेमा, इट्स ओन फिल्म मेकर्स, इट्स ओन टॅलेंट. कारण नाहीतर हाऊ कॅन परेश मोकाशी मेक एलिझाबेथ एकादशी विथ फ्रेश फेसेस? हाऊ इज नागराज डुईंग इट? हा कॉन्फिडन्स कुठून येतोय की त्यांना एस्टॅब्लिश ॲक्टर्स नको आहेत? बरोबर. तो कॉन्फिडन्स स्वतःचा आहे, स्वतःच्या स्क्रिप्टचा आहे, आणि स्वतःला काय मांडायचं आहे त्याचा कॉन्फिडन्स आहे, विच आय थिंक इज ब्रिलियंट, म्हणजे इन्स्पायरिंग आहे. हिंदीमध्ये तुम्ही चित्रपट दिग्दर्शित करत असताना अनेक मोठ्या मोठ्या आर्टिस्टबरोबर काम केलं आहे, म्हणजे शाहरुख खान, आमिर खान, ऋतिक रोशन सगळे राहिले, पण तुमच्या अनेक चित्रपटामध्ये संगीतकार मात्र एकच आहे, ए आर रेहमान. होय. जे तुम्ही एकाच नायकाला पुन्हा रिपीट केलेलं नाहीये, फारसं रिपीट केलेलं नाहीये, पण संगीतकार मात्र रिपीट केलेलं आहे. काय कारण, म्हणजे ट्युनिंग जमलेलं आहे हे कारण असेलच, पण त्या व्यतिरिक्त म्हणजे रेहमानचं म्युझिक हे स्पेलबाउंड करणारं, मंत्रमुग्ध शब्दाला खऱ्या अर्थानं न्याय देणारं सगळं असतं, पण या व्यतिरिक्त काही कारण आहे का? नाही, एकतर माझी असं काही माझं डिसिजन नाही की मी एका ॲक्टरबरोबर फिल्म केली की मला त्याच्यावर परत करायची नाही, असं कधीच नव्हतं. ती आमिर बरोबर झाली, आमिरबरोबर मला अजूनही काम करायचं आहे, शाहरुख बरोबर अजूनही काम करायचं आहे, पण मी नेहमी स्क्रिप्टला प्राधान्य देतो. आणि स्क्रिप्टमध्ये जे कॅरेक्टर असेल ते कॅरेक्टर कोणाला सूट करतं त्या ॲक्टरचा मी पाठलाग करतो, जसं यांनी तुमचा केला तसा. ॲब्सोल्युटली राईट. आय फॉलो हिम, ही इज माय इन्स्पिरेशन. ग्रेट. सो हे करताना खूप वेगवेगळ्या मध्ये स्टोरीज होतात आणि यू हॅव डिफरंट कॅरेक्टर्स दॅट कम इन. पण रेहमानच्या बाबतीत काय झालंय, मला वाटतं की त्याचं जे ज्ञान आहे ना ते तमिळ म्युझिक असो किंवा इंडियन क्लासिकल म्युझिक असो, मराठी म्युझिक असो, वेस्टर्न क्लासिकल असो, त्याचं ज्ञान एवढं आहे की ही इज एबल टू रिइन्व्हेंट अँड रिअप्लाय. आणि आम्हाला लगान करून इतकी मजा आली ना की
जेव्हा मी त्याला पुरा फोन केला स्वदेशसाठी आणि स्वदेशची स्टोरी ऐकवली त्याला, आणि मला खूप एक सवय ही आहे की कुठल्याही HODला बसवून कंप्लीट 3 तासाची स्टोरी नरेट करायची. ते थोडं बोरिंग असतं HODचं, कारण HODचं वाटतं की बाबा माझं काय काम आहे ते मला सांग, मी कथा काय ऐकतोय, मला कळली तुझी आयडिया, मला डिटेल सांगू नको. पण मी बसवून डिटेल काय ऐकवतो, कारण रहमान इज समवन ज्याला तुम्ही जितकं इन्फॉर्मेशन शेअर कराल ना तितका तो ब्लॉसम होतो, तो खुलतो तेवढा. त्यामुळे ती एक जी आमची एक ट्युनिंग आहे ती स्वदेशमध्ये पण चांगली झाली, जोधा अकबरमध्ये पण झाली आणि मोहिंजोदारोमध्ये. असं आणखीन ट्युनिंग सगळ्यात जास्त कुठल्या ॲक्टर बरोबर गेल्या काही वर्षामध्ये जुळलं गेलं आहे? सपोर्टिंग कास्टमध्ये जास्त माझे ॲक्टर्स खूप रिपीट झालेत. ऋतिक बरोबर तर मी दुसऱ्यांदा केला होता पिक्चर. जावेद साहेबांबरोबर खूप माझं ट्युनिंग आहे. प्रत्येक फिल्म माझी जावेद साहेबांनी केली. आधी माझे पहिलं पिक्चर अन्नम बक्षी साहेब होते, मग मजरू साहेब होते, आणि मग जावेद साहेबांनी बाकीच्या सगळ्या फिल्म्स केल्या. तर ते ट्युनिंग कसं माहिती का, ते तुम्ही ते होऊन जातं. मी असं कधी विचार केला होता की मी रहमान बरोबर सारख्या फिल्म करत राहील, कारण मध्ये माझ्या 2 फिल्म्स त्याच्याबरोबर नाही पण झाल्या. त्याचं कारण की तो हॉलिवूडला गेला आणि वत्सर राशीमध्ये गाणी खूप होती आणि मला त्याची गाणी पाहिजे, त्याच्याकडे वेळ नव्हता. तो खूप गिल्टीली माझ्याकडे आला आणि म्हणाला मी काय करू. म्हटलं 1 मिनिट, हॉलिवूडचा चान्स परत येणार नाही, आपण फिल्म परत करू शकू. आत्ता डोंट वरी अबाउट मी, डोंट फील गिल्टी की तू माझ्यावर पिक्चर करत नाहीस, प्लीज यू मस्ट गो टू हॉलिवूड अँड परस्यू दॅट. आता तुम्ही फेरारी की सवारी जेव्हा केला होता त्यानंतर थेट पुन्हा एकदा जेव्हा चित्रपट करायचा तेव्हा मराठीकडे वळला, त्याच्यामुळे काही स्पेसिफिक कारण होतं की मराठीच करायचं असं ठरवलं होतं? नाही सर, मराठीच करायला ठरवलं नव्हतं. फरारी सर म्हणू नको, मला खूप असं मला गिल्टी वाटायला लागेल. फरारी की सवारीनंतर ऑब्विसली नेक्स्ट फिल्म हिंदी करायची असं चालू होतं, स्टोरी लिहित होतो. पण ती स्टोरी लिहित असताना व्हेंटिलेटरची आयडिया आली आणि ती अशी आयडिया येत राहिली, सारखी 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 डोक्यामध्ये ती अशी फुलायला लागली आयडिया. एका लाईनवरून 4 वेळेवर 1 पान, 1 पान 2 पानं असं. आणि विशेष म्हणजे वाटलं की ही आयडिया आहे, हिची भाषा मराठी आहे, हिची भाषा हिंदी किंवा इतर नाही आहे, तरी मराठीतच व्हायला पाहिजे. आणि ते स्क्रिप्ट इतकं पुढे जायला लागलं आणि ती आयडिया इतकी फुलायला लागली की मला वाटलं आता ही फिल्म करणं भागच आहे आणि ही फिल्म आपण करूया. ही स्टोरी कधी लिहिली आहे तुम्ही? ही स्टोरी सुरू केली 1.5 वर्षापूर्वी, फेब्रुवारीमध्ये लिहायला सुरुवात केली. फेरारी की सवारी प्रोजेक्ट पूर्ण झाला होता कम्प्लीट झाला 3 वर्षानंतर. फेरारी की सवारी झाला, आता 2012ला फेरारी की सवारी झाला आणि हे 1.5 वर्षापूर्वी ही स्टोरी लिहायला सुरुवात केली. 4 महिन्यामध्ये फर्स्ट ड्राफ्ट झाला आणि 27 मेला माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्या दिवशी मी पहिलं नरेशन केलं फर्स्ट प्रॉबेबल प्रोड्युसरला आणि तिथून मग हळूहळू ती जर्नी सुरू झाली. म्हणजे ऑफिशियली मी नरेशन द्यायला सुरुवात केली होती प्रोड्युसरना आणि मग तिथे म्हटलं आता आय मस्ट फिनिश दिस फिल्म. इन द मीन वाय यांच्याशी बोलणी सुरू झाली. मग आता अजून त्या प्रोजेक्टला असा चेव आला, मला पण जोर आला. अशी तुझी मला पुसटचं आठवत आहे, मी कुठेतरी वाचलं होतं, मला नेमका तर आठवत नाही, पण तुम्ही CID मध्ये रोल करत होतात सोनी. 2 वर्ष मी CID गेलो. त्यावेळेला तुम्ही लगानची स्टोरी त्यावेळी लिहिलीत? होय होय, म्हणजे CID मध्ये मी शॉर्ट द्यायचो, शॉर्ट झाल्यानंतर मग जेव्हा ते मला सांगायचं की नेक्स्ट शॉट रेडी होईपर्यंत तुम्ही जरा मेकअप रूममध्ये बसा, तेव्हा मी तिथे मेकअप रूममध्ये बसून मी लगान लिहित होतो. बाप रे. हां, सरकारनामा पण त्यावेळेला पण. म्हणजे एक जॉब चालू असतानाच दुसरा इकडं त्यावेळेला पॅरलल प्रोजेक्ट सुरू झाला होता डोक्यामध्ये? नाईला जाणं, होय. उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. पण त्यावेळी सुद्धा एवढं भव्य दिव्य लगान CID करत असताना डोळ्यासमोर होता. हो हो. आणि तो त्यावेळी असे सगळे हिंदीतली सगळी स्टारकास्ट घेऊन करायचं असं डोक्यात होतं त्यावेळी? ॲब्सोल्युटली. कारण मला वाटायचं की आमिरच हा रोल करू शकेल, कारण आमिर बरोबर मी बाजी बनवला होता. हो. आणि आमिरमध्ये एक क्वालिटी अशी आहे की त्याला नवे कॅरेक्टर्स करायची खूप एक इंटरेस्ट आहे की जरा वेगळं काय करूया, मी काय करू शकतो, स्वतःला कसं बदलू शकतो. तर ती एक क्वालिटी त्याची खूप छान आहे. ती मी बाजीमध्ये त्याला 3 कॅरेक्टर्स एका फिल्ममध्ये दिले होते. म्हणजे बाजीमध्ये त्याने एका बाईचा पण रोल केला होता, कॅबरे डान्सर म्हणून जुली म्हणून येते, ही हॅड डन दॅट. मी त्याच्यावर 5 कोकच्या फिल्म्स केल्या, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी प्ले केले होते. तर आय हॅड इन माइंड की लगान हा आपण आधी आमिरकडेच घेऊन जायचा, कारण तोच कदाचित एखादा शेतकऱ्याचा रोल पत्करू शकेल.
कारण दुसरे म्हणतील काय वेडा की काय तुम्ही धोती होती नाही घालणार आणि वी कॅन बी डुईंग दिस. तर फॉर्च्युनेटली हॅपन टू द आमिर फायनली. बट या तुम्ही आता जे डिरेक्टर पासून म्हणजे ऍक्टर, डिरेक्टर आणि पुन्हा ऍक्टर असा प्रवास एक ट्रायंगल झालेला आहे, हा प्रवास कंटिन्यू ठेवणार आहात का? हा पॅरलली कंटिन्यू ठेवायचा माझा प्लॅन आहे आता. की मी जे मला फिल्म ॲज अ डिरेक्टर बनवायची आहे त्याची स्क्रिप्टवर मी काम करतोय, पण ॲट द सेम टाइम आता जर का मला परत सपोज राजेशच माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझ्याकडे दुसरी चांगली स्क्रिप्ट आहे ती मला मी इमिडिएटली हो म्हणणार. तर मी आणि बी न्यूज मध्ये आज यांनी शब्द दिला आहे तुम्हाला. पण मराठी चित्रपट बनवण्याचा काही विचार आहे? आहे. आधी थोडासा मला एक नेहमी असं वाटायचं की मला करायचं आहे पण मला वेळ मिळत नव्हता, कारण हिंदी माझे चित्रपट खूप वेळ घ्यायचे. पण आता मी एक प्लॅन असा केला आहे की मला पुढल्या 2 वर्षात एक मराठी फिल्म बनवायची, पण ती अशी असेल जी माझ्या टाईपची असेल, जी मला अपील करेल. पण स्टोरी स्वतःच लिहिणार त्यासाठी? हो. पण तुम्ही स्वतःच्या स्टोरीवरती पिक्चर करण्यात जास्ती कम्फर्टेबल आहात का दुसऱ्याची स्टोरी घेऊन त्याच्यावरती पिक्चर करण्यापेक्षा? होय, युजली आय प्रिफर दॅट, कारण त्यात कंट्रोल तुमचा राहतो, कॅरेक्टर्स तुमची असतात, तुम्ही जसं पाहिजे तशी ती कथा तुम्ही सांगू शकता, कॅरेक्टर्सना इंटरेस्टिंग बनवू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत त्या. इट्स आय थिंक ही विल अग्री विथ मी, व्हेंटिलेटर कुडंट हॅव बीन लाईक दिस इफ इट वॉज नॉट समबडी एल्स. करेक्ट. नाही, मी प्रयत्न केला होता, कारण मलाही असं वाटत होतं की फरारी की, कारण मी रायटर नाही आहे, त्यामुळे मी राजू हिराणी आणि विनोद चोपडा यांना बघत. विनोद चोपडा आणि हिराणी त्यांच्याबरोबर पण तुम्ही बरंच काम केलं? हो, मी खूप काम केलं त्यांच्यावर, जवळजवळ 10-12 वर्ष काम केलं. त्यामुळे थोडंसं शिकलो होतं कसं काय कन्स्ट्रक्शन करायचं स्क्रीन प्लेचं वगैरे. लिहिता फरारी की सवारी झाला आणि तो लिहिला गेला. राजूने डायलॉग लिहिले, ते मी स्क्रीन प्ले आणि स्टोरी लिहिली त्याची. मग म्हटलं सेकंड फिल्म असे रेडीमेड स्क्रिप्ट पाहिजे कोणीतरी द्यायला, की मग आपल्याला फक्त ॲज अ डिरेक्टर म्हणून ते इंटरप्रिट करायचं आणि शूट करायचं. पण मग ते नाही झालं, कारण मी म्हटलं आज आपण एक बेसिक आयडिया लिहूया, म्हणून बेसिक आयडिया लिहायला गेलो. म्हटलं आता ह्याचा थोडा स्क्रीन प्ले करूया. मग स्क्रीन प्ले लिहायला गेलो, म्हटलं आता डायलॉगसाठी तरी कोणाला तरी घेऊया. मग मी म्हटलं की पण ते मी सांगणार कसं त्या माणसाला की तू असे डायलॉग लिही, कारण माझ्या डोक्यात ती स्टोरी आहे. माझ्या डोक्यात मला कसं आहे, मला असं वाटतं अशोक सरांना पण सांगायचं की मला व्हिज्युअली पहिलं दिसतं शब्दांपेक्षा. मला आधी व्हिज्युअल्स दिसतात, मला सेटअप दिसतो, मला माणसं दिसतात, ते कसे बोलणार, कसे उठणार, कसे खाणार, कसे पिणार, ते आधी मला दिसतं. त्यामुळे मला आधी शब्द दिसत नाहीत, मला व्हिज्युअल्स आधी दिसतात. तर ते मग मी ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ते मग मी दुसऱ्याला कसं समजावणार की तू असं मांड, कारण तो त्याच्या अनुभवाला धरून तो ती स्टोरी लिहिणार, त्यामुळे ते शक्यच नव्हतं त्याला उतरवणं. म्हटलं एक काम करतो मी ना, एक रफ लिहितो आणि मग त्याला डायलॉग रायटरला देतो. तो मी रफ लिहिलं. मग मी ह्याला ती 21 पानांची स्टोरी वाचायला दिली, ह्यानी वाचली. म्हटलं अरे ही स्क्रिप्ट फायनल आहे का? मला असं गिल्टी वाटलं. म्हटलं आता ओरडतील की काय हे स्क्रिप्ट घेऊन झालं माझ्याकडे 21 पानांचं आणि तू अजून त्याला वेळ लागणार आहे, 6 महिने लागणार आहेत वगैरे वगैरे. म्हटलं नाही सर, मी ह्याच्यावर नाही इट्स ओके, जरी हे स्क्रिप्ट असेल तरी आपण त्याच्यावर काम करू, कारण कदाचित तुझी ही स्टाईल असेल. तर त्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला की हा दिग्दर्शक एक वेगळ्या तऱ्हेने विचार करण्याची एक मला संधी देतोय आणि ह्याच्यावरती फिल्म होऊ शकते असं सांगतोय. म्हणजे अरे असं होऊ शकतं का? तो म्हणता असेल कदाचित तुझी स्टाईल असेल. वुडी ॲलन जे डिरेक्टर आहे ते एकदा जे लिहितात ते एकदाच लिहितात, सेकंड ड्राफ्ट वगैरे नसतो. ते लिहिलं की मग त्यावर ते शूट करतात. त्यामुळे कुठेतरी मला एक कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. तो यांना माहीत नाही, मी बरंच यांच्याकडनं काही स्वार्थीपणे बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्यांना ते माहीत नव्हतं मी यांच्याकडे काय शिकतोय. खूप शिकलो. पण विनोद चोपडा असतील किंवा हिराणी असतील, तुम्ही यांच्याबरोबर 3 इडियट्स किंवा मुन्नाभाई केले होते. बरोबर. त्यावेळेचा अनुभवाचा या चित्रपटाला काही उपयोग झाला? खूप झाला. म्हणजे राजू जेव्हा लिहितो, राजू हिराणी जेव्हा तो स्टोरी लिहितो, तेव्हा एखादा सीन तो हसवायला पाहिजे किंवा रडवायला पाहिजे हे आधी पहिलं. आणि त्या सीननी स्टोरी पुढे न्यायला पाहिजे. जर त्या सीनला काढून स्टोरी पुढे जात असेल, त्या सीनचा फायदा नाही आहे. तो नुसता आयटम नंबर आहे, साईडला फेकून देत आणि काही असू दे मग तो सीन ठेवायचा नाही. हे राजूकडनं शिकलो. विनोद सरांचं कसं आहे, त्यांना ते असे एक संपूर्ण फिल्म बघतात ते, आणि कुठेही कुठेही फिल्म ड्रॅग नाही झाली पाहिजे, कुठेही स्टोरीचा पेस नाही कमी झाला पाहिजे. तर ती स्टोरीचा पेस ठेवून एक
प्रकारे स्टोरी सांगणं आणि ती ड्रॅग न करणं आणि नुसती इंडल्जन्स किल युअर डार्लिंग नावाची एक आम्ही टर्म मध्ये वाचतो की कितीही चांगला सीन असला तरी तो ठेवायचा नाही, किल इट, कारण तो स्टोरीला ड्रॅग करतोय, पुढे जा. तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या, मला त्याचा खूप फायदा झाला याच्यामध्ये. आशुतोषजी, आमच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई सगळीकडे ओव्हरऑल बघितलं तर सगळ्यांना एक स्ट्रगल करायचा असतो या क्षेत्रात आल्यानंतर. आणि मग जसं जितू म्हटला की पहिल्यांदा मग नाटकातून मग सिरियलमधून मराठी चित्रपट, मराठीतून हिंदी चित्रपट, अशी प्रत्येकाची एक स्वतःची स्वप्नांची मालिका तयार असते. आशुतोष गोवारीकरांकडनं मला हे खरंच जाणून घ्यायचं आहे की आमच्या अनेक मुलांसाठी ते आवश्यक आहे की हा संपूर्ण स्ट्रगलचा जो पिरियड असतो, ह्या पिरियडमध्ये काय पथ्य पाळली पाहिजेत आणि याच्यामध्ये खरोखर नशिबाचा भाग किती असतो आणि तुमच्या कॅलिबरचा भाग किती असतो? नशिबाचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण टू बी देअर ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम हे खूप महत्त्वाचं आहे. मी ऑपॉर्च्युनिटीला खूप महत्त्व देतो. कधी कधी आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर येते आणि आपण ती घेत नाही, कारण आपल्याला वाटतं की हे ह्याच्यात काही एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. मी तसा विचार करत नाही. मला वाटतं की जी ऑपॉर्च्युनिटी येते ती आपण घेतली पाहिजे इमिजिएटली. पण तुम्ही तर अगदी निवडक आणि सिलेक्टेड पिक्चरच केले आतापर्यंत. हो, पण ते कसं आहे, ते माझ्या हातात होतं, कारण मी त्या स्क्रिप्ट लिहित होतो. पण मी जेव्हा तुमचा पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर मला हे असं द्यायचं आहे की तुम्ही जेव्हा स्ट्रगल करता ना, तेव्हा तुमचं अल्टिमेट ध्येय काय आहे हे तुम्ही स्वतः लिहून ठेवायला पाहिजे की मला फायनली जाऊन इथे पोचायचं आहे. तिथे पोचायचा मार्ग तुम्ही डिसाईड केला पाहिजे. जसं तुम्ही म्हणाला, तर मला जेव्हा हिंदी फिल्म्स करायच्या होत्या तेव्हा मला रिअलाइज झालं की मला थिएटर आधी करावंच लागेल. पण मी प्रोफेशनल थिएटर नाही करू शकत, कारण मी आता कॉलेजमध्ये आहे. आय वुड प्रिफर टू डू थिएटर इन कॉलेज. आणि मनात एक इच्छा असते ना की आपण जेव्हा इंटर कॉलेज करू तेव्हा जे जजेस येऊन बसतात ते जजेस खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते फिल्म इंडस्ट्रीचे असतात. त्यामुळे माझ्या मनात हे होतं की मी जर का नाटक चांगलं परफॉर्म केलं, कुठला जज येईल आणि बघेल. तेच झालं. केतन मेहता साहेब आले होते बघायला, त्यांनी बघितला, माझा परफॉर्मन्स आवडला, बॅकस्टेज आले आणि म्हणाले तू माझं पिक्चर करशील का होळी? मी म्हटलं विचारताय काय मला? अच्छा, तिथनं सुरुवात? हो, करतो. ही कधीची गोष्ट आहे? ही 84. बरं. सो आय वॉज इन कॉलेज व्हेन आय डिड होली. 22 वर्ष झाली. होय. सो यू हॅव टू कीप पुशिंग. पण तुम्ही असं खरंच कुठे असं मनाशी ठरवलं होतं की मला या पोझिशनला जाऊन पोचायचंय, ही म्हणजे हे ठरवून कष्ट करून मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचलेला आहात? बिलकुल. ऍक्सिडेंटली नाहीये? ऍक्सिडेंटली नाही आहे, पण तरी आय थिंक इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्वीट ऍक्सिडेंट्स. आता केतन मेहताजी, मी त्यांना इन्व्हाइट केलेलं नव्हतं. बरोबर. इट्स अ स्वीट ऍक्सिडेंट. ही वॉज देअर. घडत गेल्या गोष्टी. इट वॉज अ स्वीट ऍक्सिडेंट की त्यांनी प्लॅन केला की मला होळी करायचं आणि मला एक मुलगा पाहिजे रणजित प्ले करण्यासाठी. आय डोंट नो हुम टू टेक. नाटक बघतायत, ही सीज मॅनची हा रणजित आहे. इट्स अनबिलिव्हेबल. तर आपण प्रयास करणं महत्वाचं आहे. त्याला अपवाद फक्त व्हेंटिलेटर झाला, कारण मी ही ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे येत होती आणि मी ती 6 महिने पुढे ढकलली फर्स्ट टाइम. हो, बरं झालं ना, ती 6 महिने पुढे ढकलली नसती तर मी आज या 4थ्या खुर्चीवर बसलो. पण जितू, तुझा मगाशी आपण उल्लेख केला तसं की ज्यावेळी तुकाराम बघतो त्यावेळी जितेंद्र जोशी नसतोस, तो तुकारामच असतो. तू जे कॅरेक्टर घेतोस तू त्या कॅरेक्टरमध्ये घुसलेला असतोस. एरवी तू असाच मनस्वी माणूस आहेस आम्हाला माहिती आहे. म्हणजे सिग्नलवरती एखादा भिकारी मुलगा दिसला किंवा एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसलं तर तिथे जितू काय करतो हे अनेकांना माहिती आहे. तर हा मनस्वीपणा जो आहे हा टिकवलायस कसा एवढ्या सगळ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये? कोणीतरी एका माणसाने मला असं सांगितलं होतं की मनस्वी माणूस यशस्वी होत नाही. मला ती गोष्ट मनाला खूप लागली होती, कारण मला वाटतं की बायकांकडे दागिना असतो तो म्हणजे बायकांचा गर्भ असतो, तो त्यांचा दागिना असतो, सगळ्यात मोठा दागिना जो कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही बाईकडून. तसा पुरुषाचा दागिना असतो एक तर पुरुषाचा पुरुषीपणा म्हणजे त्याचं शौर्य किंवा त्याचा हळवेपणा. 2 टोकाच्या गोष्टी आहेत त्या. तर मला वाटतं तो जो हळवेपणा आहे तो मला दिला माझ्या आईच्या दुःखाने, की तिचं दुःख, माझा बाप मला सोडून गेल्यानंतर, माझ्या आईला सोडून गेल्यानंतरचं जे दुःख आहे त्या दुःखाने माझ्या आईला आणखी दुःखी केलं. आणि मला ते दुःख बघता बघता मी माझ्या 4 ओळी लिहिल्या होत्या की कैसा बोझ लिए सीने पर वो सोती है, नन्हे हाथों के छालों पर माँ रोती है नसीब की बात के ऐसे माँ के बच्चे बचपन में ही जिनकी उम्र बड़ी होती है. तर ते
ते जे आहे ते मिळालं. पण ती मनस्वी तर मला असं वाटतं की तेच आहे. आणि मला खरं सांगू का, मला असं नाही वाटत की ते यश म्हणजे काय असतं यश. मला जसं हवं तसं मी जगलो. आमचा राजीव पाटील झोपायला गेला आणि सकाळी कळलं की तो गेलेला होता. सो यू नेवर नो. मला माझ्या नशिबात आहे ते मी आता पुरेपूर जगतो आणि मी पुरेपूर मला नेहमी असं वाटतं की हळद असते ना, मी सगळं प्रतिकात्मक बोलतो, मला माफ करा, पण मी माझ्या एका प्रेयसीला समजवलं होतं भांडणात की आयुष्य वाया घालवतोस. मी म्हटलं अच्छा असेल तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण हळद जी असते ती जखमेवर पण चोळतात, हळद जी असते ती भाजीत पण टाकतात, हळद जी असते त्याच्याने माणूस गोराही होतो. आणि आपण जर इथून उचलली आणि इथून फेकली एवढंच त्याचं सौंदर्य आहे. इथे जगणं सुरू झालं, इथे संपलं, तो भंडारा झाला. सो यू नेव्हर नो त्या गोष्टीचं काय कशात आहे. तर ते मला वाटतं तो मनस्वीपणा जपण्यात आणि मजा येते ना. एखादा विलन करताना मी तसा माझ्यातली सगळी हिंसा बाहेर पडते. मला हा रोल करत असताना मला जेव्हा मी कदाचित माझा बाप असता तर मी त्याच्याशी कसं बोललो असतो ते मला बोलायला मिळतं. मला तुकाराम करत असताना मी कधी नाही तर तुकाराम वाचणार होतो आणि कोण आपल्याला खरा तुकाराम सांगतो. ते वाचताना त्याचा अभ्यास करताना, अभ्यास म्हणण्यापेक्षा त्याचं वाचन करत असताना, अभ्यास चंद्रकांत कुलकर्णी केला, मी वाचन केलं. तर वाचन करताना ती संधी मिळाली. तर त्या संध्या मिळत आहेत आणि काय कुणाच ठाऊक काय होणार आहे याचं. ऑटो पायलट मोडवर जगतोय मी. पुन्हा व्हेंटिलेटरकडे येऊया. आता माझा वेळ संपत चाललेला आहे. पण व्हेंटिलेटर या चित्रपटातला एकूण जो काही कॉमेडीचा जॉनर आहे तो कशा पद्धतीचा आहे. म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं काही वेळा अंगविक्षेप करूनही कॉमेडी करता येते, शब्दांच्या कोटी करूनही कॉमेडी करता येते. यामधली कॉमेडी ही ब्लॅक कॉमेडीकडे झुकणारी आहे का तुम्हाला अंतर्मुख करणारी आहे, म्हणजे ब्लॅक कॉमेडी सारखीच, की तुम्हाला कुठेतरी ती हसवती आहे आणि करमणूक करून सोडून देते, कशा पद्धतीची आहे? आय थिंक म्हणजे याला कॉमेडी फिल्म म्हणायचं की याला फॅमिली ड्रामा म्हणायचं? काय गमतीत सांगतो तुम्हाला, एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही जे म्हणालात ना त्यातली पहिली 2 वाक्य अतिशय बरोबर होती. तिसरं वाक्य की कॉमेडी असं म्हणून सोडून द्यायची, ते जर सोडून देणारे असतील ना तर मला वाटत नाही की कोणी असतील हे सोडून देणार. कोणाच्या बापाच्यात हिंमतच नाही की ते हसले असले आणि ते सोडून दिलं. ते भिडतं कुठतरी शक्यच नाही ते, कारण आपण सगळी माणसं वल्नरेबल आहोत. की व्हेंटिलेटरवर ठेवलं ना तर बाबा बरे होतील लवकर. हो ना. नो 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 हॅलो नो नो प्लीज एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. मला सांगा हार्ट कुठे, आता मला सांगा किडनी कुठे. नाही ना ना अरे इकडे ना बाबा इकडे. मला वाटतं 4 नोव्हेंबरला जेव्हा आपण हा पिक्चर बघू तेव्हा खऱ्या अर्थानं आपणही त्याच्याशी वेगळ्या पद्धतीनं कनेक्ट होऊ आणि त्यानंतरच्या आपल्या रिॲक्शन ज्या काय असतील त्या या स्क्रिप्टबद्दलच्या असतील, अभिनयाबद्दलच्या असतील, ही खऱ्या अर्थानं पोचपावती असेल. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 3ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.